हे भारतीय संविधानातील कलम 19चं वाचन करून झालं। जरंगेंची भाषा माननीय न्यायालयाला दाखवली। माननीय न्यायालयाला आम्ही सांगितलं की एखादी बाबीवर एखादी मागणी असू शकते, परंतु त्या मागणीचा अर्थ पब्लिक लाईफ, सोशल लाईफ, लेकरांच्या शाळेचे परीक्षेचे दिवस आहेत। अत्यंत जड अंतकरणाने माननीय न्यायालयासमोर जरंगेचे सगळे आज बंद असलेली बारामती, धाराशिव, बीड, जालना ह्या सगळ्या कॉपी समोर ठेवल्या आणि सांगितलं की आमच्यासारखे सामान्य कष्टकरी ज्यांच्या हातावर पोट आहे असा बंद झाला तर वेस्ट बेंगॉलच्या उच्च न्यायालय केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि जरंगेच्याच केसमध्ये ॲडव्होकेट जनरल साहेबांनी दाखवलं की काय कशा प्रकारे आंदोलन करतंय। आणि ह्या सगळ्या गोष्टी दाखवत असताना मी व्हिडिओ सुद्धा दाखवला, म्हणजे आवाज करून दाखवला सन्माननीय न्यायालयाला। त्याच्यामध्ये जरंगेंनी जी भाषा वापरली काल, शिवराळ, ही कोणती गिरी आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून शिवीगाळ करणं हा कोणता मोठेपणा आहे? हे कोणती आंदोलनाची पद्धत आहे? बटन वाजवून दाखवलं। त्याच्यामध्ये सरकारला तो म्हणत होता तुझ्या मायचं ज्या प्रकारे अब्युजिव्ह बोललं, सरकारला ज्या प्रकारे अब्युजिव्ह बोललं, व्यक्तिगत काही मागासवर्गीय ओबीसी सन्माननीय मंत्र्यांना मला सुद्धा बोलण्यात आलं, तिरळ्या बांग्या ह्या सगळ्या गोष्टी माननीय न्यायालयाने सांगितलं, लक्षात आलं। त्यावर माननीय ॲडव्होकेट जनरल साहेबांना सुद्धा विचारलं। ॲडव्होकेट जनरलांनी मागची जी ऑर्डर होती माननीय चीफ जस्टिसांची ती वाचून दाखवली, जरंगेच्या आंदोलनाची पद्धत सांगितली। त्यानंतर जरंगेंच्या वतीनं जो वकील आले होते सन्माननीय, त्यांनी सांगितलं आम्हाला कॉपी मिळाली नाही। वास्तविक पाहता न्यायालयासमोर परत त्यांनी मान्य केलं, हो आम्हाला अगोदरही मिळाली ना आताही मिळाली। सांगायचं तात्पर्य हे आहे की आज न्यायालयामध्ये जरंगेच्या वकिलांना स्पष्टपणे विचारण्यात आलं आहे की जरंगे हे अशा प्रकारचं उपोषण थांबवणार आहेत किंवा उपचार घेणार आहेत की नाही, ते इन्स्ट्रक्शन्स घ्यायला सांगितलेले आहेत। आणि म्हणून मला दोन गोष्टी आज आवर्जून सांगायच्या आहेत की कायद्यापेक्षा कुणी मोठं नसतंय आणि आंदोलन हे स्टेटला वेटीस धरण्यासाठी आणि दुसऱ्यांवर अत्याचार करण्यासाठी नसतंय। उद्या तातडीची बाब लक्षात घेता जरंगेच्या वकिलांनी तर सांगितलं सलाईन घेतलं, अरे बाबा सलाईन घेतलं तर उपोषण संपलं, परत म्हणे नाही मी इन्स्ट्रक्शन्स घेतो। आता जरंगे जर सलाईन घेत असेल तर उपोषण जरंगेंचं संपलेलं आहे आणि जर उपोषण संपलेलं आहे तर मग जे काही चाललेलं आहे ते कोणत्या प्रकारचं मला माहिती नाही, कारण मी मराठी शास्त्रातला माणूस आहे, गुराखी साहित्यातला माणूस आहे। मग याला मी म्हणजे आंदोलन म्हणू की आंदोलनाचा दिखावा म्हणू की वेठीस धरणं म्हणजे सामान्य नागरिकांना आणि सरकारला म्हणू। त्यामुळे उद्या माननीय न्यायालयानं या प्रकरणावर जे आहे 2:30 वाजता सुनावणी ठेवलेली आहे आणि ॲडव्होकेट जनरल साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, आदेश वाचून दाखवला की संबंधित बाबींवर चर्चा होऊ शकते, परंतु ॲडव्होकेट जनरल साहेबांना याची आपल्या जजमेंटमधून हे सुद्धा सांगितलं की वन अनदर अगेन्स्ट लोक आहेत आणि या सगळ्या बाबी लक्षात घेता हे स्टेटसाठी किती नुकसानदायी आहे हे सुद्धा त्या जजमेंटमध्ये, म्हणजे ॲडव्होकेट जनरल साहेबांनी स्वतः नाही सांगितलं, ते जजमेंट वाचून दाखवली जी माननीय मुख्य न्यायमूर्तींची जरंगेच्याच केसमध्ये आहे। एकूण पाहता मला वाटतं की जरंगेंचा जो म्हणजे ज्या प्रकारे शिवराळ भाषा, ज्या प्रकारे आंदोलनाची जी म्हणतो पवित्रता, ज्या आंदोलनाचा जेंटलनेस आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली, हे सगळं पाहता मला वाटतं जरंगे उद्यापर्यंत आटपून घेतील। कारण आज त्यांनी सलाईन घेतलंय म्हणून सांगितलंय, सलाईन घेतलं, फ्लूइड घेतलं म्हणजे उपोषण संपलं। एजी साहेबांनी माननीय चीफ जस्टिस साहेबांच्या जरंगेच्या केसमधली जी ऑर्डर आहे ती वाचून दाखवली। पब्लिक ऑर्डर, लॉ अँड ऑर्डर आणि यांच्या मागच्या आंदोलनामध्ये कशा प्रकारचं आंदोलन होतं ते त्या ऑर्डरमध्ये नमूद होतं, तेवढं त्यांनी कायदेशीर संविधानिक दृष्ट्या न्यायालयाचा आदेश दाखवला। न्यायालयाने हे देखील म्हटलंय की जर सरकार न्यायालय काय म्हणाल सरकार प्रयत्न करतायत कायदा आणण्याचा तर मग आंदोलन का, असा सवाल न्यायालय नाही, पण लक्षात ठेवा ॲडव्होकेट जनरल साहेबांनी सांगितलं की काही गोष्टींवर विचार चालू आहे। न्यायालयाने सांगितलं नाही की कायदा येत आहे म्हणून, कायद्याला विरोध आहे। मराठा आमचे भाऊ मागासच नाहीत, त्याच्यामुळे कायद्याला तर 100% डंके की चोट पे विरोध आहे आमचा आणि ती केस लवकरच आपणाला दिसेल।
त्याच्यातले मुद्दे लक्षात येतील. परंतु ज्या प्रकारे जरंगेंनी आमचं म्हणणं खारीक खावावं, दूध पिवावं जरंगेनं, हां, आणि म्हणजे काय सगळ्या गोष्टी, अरे माय बहिणीवर शिवाय देण्यापेक्षा सुदृढ राहावं आणि मागणी करावं. परंतु जरंगेनं हे सगळे उपद्व्याप करू नये, ज्याच्यामुळे आमच्यासारख्या सामान्याच्या लेकरांच्या परीक्षेचा विषय आहे. हे महिने परीक्षांचे आहेत. जज साहेबांनी सिरियसली सांगितलंय जरंगेच्या वकिलांना, उद्यापर्यंत आम्हाला निक्षून सांगा काय म्हणणं आहे तुमचं, कारण पुढील आदेश मागच्या 2 आदेशांवर मान्य उच्च न्यायालयाचे आधारित राहणार आहे. सर नंतर माझे 2-3 प्रश्न आहे. जो वो आंदोलन कर रहा है, अनशन पे बैठा है, ट्रीटमेंट नहीं ले रहा है और उसके चलते महाराष्ट्र की बारामती में, धाराशिव में, बीड़ में और जालना में जो है बंद कर दिया गया है. पब्लिक लाइफ डिस्टर्ब हो रही है और बच्चों के इम्तिहान के दिन है. इस तरह की गंदी राजनीति जो है ये नहीं होनी चाहिए और ट्रीटमेंट नहीं लेना, स्टेट को स्टेक के ऊपर रखना, ये सारी चीज़ें जो है हमने माननीय उच्च न्यायालय को बताई. उच्च न्यायालय ने जरंगे के वकील से पूछा है कि क्या तुम कल तक बता पाओगे कि वो ट्रीटमेंट लेंगे नहीं लेंगे या वो दवा लेंगे, या तो उनके वकील ने कह दिया है कि सलाइन लिया है. हम तो कह रहे हैं सलाइन लिया है तो फिर अनशन कैसा, ये भी एक बात है. हमने मुद्दा भी रखा है कि भारतीय संविधान की धारा 19 के तहत तुमको अधिकार है, पर सरकार को माँ के ऊपर गाली देना, बहन के ऊपर गाली देना देख लेंगे. ये सारे जो चीज़ें हैं ये भी उच्च न्यायालय को अवगत किए, उनका रिकॉर्डिंग भी हमने बताया. और उसी के साथ उच्च न्यायालय ने जो है कल जरंगे के वकील से कहा है कि वो क्या कहना चाहते हैं, कल 2:30 बजे आके कहे. सर एजी ने क्या कहा? एडवोकेट जनरल साहब ने जरंगे की जो पहली जो केस थी जिसके अंदर बहुत सारा पुलिस भाइयों की पिटाई हुई थी, उस जज में वो जो ऑर्डर थी वो चीफ जस्टिस कोर्ट की थी, वो उन्होंने पढ़ के बताया और किस तरह से ऐसे जो सिचुएशन को क्रिएट किया जाता है जिससे पब्लिक लाइफ डिस्टर्ब होता है वो बताया गया. और कोर्ट ने क्या कहा? कोर्ट ने क्या आदेश दिए? कोर्ट ने कहा कि तुम्हारा सदावर्ते के कहने के ऊपर ये डिस्टर्बेंस है, ये डिस्टर्बेंस के चलते जो है स्पष्ट तौर पे जरंगे अपनी बात कल कहे. ये बार बार बताया जा रहा था जरंगे का तबीयत खराब है, फिर बताया गया उनके वकील से दलील की गई कि नहीं जरंगे अभी सलाइन ले रहा है, फिर बताया गया कि नहीं हमें इंस्ट्रक्शन लेना पड़ेंगे. सारा कुछ जरंगे के तरफ से कंफ्यूज था. पर एक ही कहूँगा, कानून के हाथ बड़े लंबे होते हैं, भले ही हम आसमान के नीचे रहते हैं.